नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. फूड ब्लॉग आज आपण अजून एक घेऊन आलोय आणि टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला कळायलाच असेल की आज काय बनणार आहे. मी आता सुरुवात केलेली आहे, तर पप्पा आता किचनमध्ये जातील आणि मग तुम्हाला ते सांगतील की मम्मीनी कशी सुरुवात केली आहे. जसं तुम्हाला दिसत असेल, हे आपण बेसन घेतलेलं आहे 2 वाट्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे. तसंच हा 1 बटाटा आहे जो आपण त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत बटाटे भजीसाठी. आणि इथे तुम्हाला दिसत असेल 3 बटाटे उकडवून घेतलेले आहेत वड्यासाठी. आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत 6. हे आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. आता हे तुम्हाला जे दिसत आहे हे स्पेशल इन्ग्रेडियंट आहे. जे 1 लाल मिरची दिसत असेल तुम्हाला सुकलेली आणि त्याच्यासोबत तुम्हाला 8 लसणाच्या पाकळ्या दिसत आहेत. हे आपण जी सुक्की चटणी बनते त्याच्यासाठी वापरणार आहोत. तुम्ही जी बाहेर सुक्की चटणी खाता, काही ठिकाणी ती ब्रेड क्रम्सची बनवलेली असते, बट आज पाव ब्रेड क्रम्सची बनवलेली असते. बट आजच्या आपल्या जी वडापावची चटणी आहे तेच मेन हायलाइटेड पार्ट आहे. तर ही चटणीसुद्धा आज आम्ही दाखवणार आहोत कशी बनतात ती, आणि ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला. तर तुम्ही आता पाहू शकता आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आणि लसूण ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. तसेच जे 3 आपण बटाटे घेतलेले उकडलेले ते क्रश करून घेतलेले आहेत. तर आता बटाटा वड्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे तेल ठेवलेलं आहे, ह्याला आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणी कशी देतोय ते आता आपण पाहूया. सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे 1 टीस्पून. मोहरी चांगल्या प्रकारे आता गरम झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हिंग ॲड करतो. पाहू शकता आपण हिंग सुद्धा टाकलेला आहे. आता आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे याच्यामध्ये. आता या फोडणीमध्ये आपण जे पेस्ट बनवलेली आहे लसूण आणि मिरचीची ती टाकतो आहे. हे आता तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करू शकता. आता आम्ही 1 टेबलस्पून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडा परत 1 टेबलस्पून घेतलेला आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. आता याच्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही आता हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे सर्व मिक्स फोडणी. आता आपण ही फोडणी क्रश केलेल्या बटाट्यामध्ये टाकतो आहे. बटाटा वडा आपण जे बनवणार आहोत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. आपण 1 टेबलस्पून मीठ ॲड केलेलं आहे. पाहू शकता हे सगळं जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं, ते एकजीव झालं पाहिजे. ही भाजी जी आपण बटाटा वड्यामध्ये वापरणार आहोत ती आता पाहू शकता तुम्ही तयार होते. आपण कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. आता ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी तयार आहे आपली जी आपण बटाटा वड्यामध्ये यूज करणार आहोत. आपण 2 ते 5 मिनिटं ही भाजी झाकून ठेवूया. तर आता तुम्हाला दिसत असेल वडे जे आहेत, वडे करून घेतलेले आहेत भाजीचं. आता हे आपण बेसनाच्या पिठामध्ये टाकून जे आहे ते वडे तळायला घेऊ. आणि हे सुद्धा बटाटे आपले जे स्लाइस करून ठेवलेले बटाटा भजीसाठी ते सुद्धा तयार आहे. तर आता दाखवतो मी तुम्हाला. पहिले आपण काय करतोय, बटाटे भजी काढतोय. पाहू शकता आता बटाटा भजी. अशा प्रकारे आपण हे सर्व आहेत ते काढू. त्याच्यानंतर वडे करताना मी आता पुन्हा तुम्हाला कनेक्ट करतो. तुम्हाला आता दिसत असेल, पाहू शकता आपले बटाटे भजी तयार झालेले आहेत. मस्त असे ते प्रॉपर फुगलेले पण आहेत आणि त्याचा जो स्मेल आहे तो मी इथे घेतोय. त्याचा तुम्हाला ते येऊ शकत नाही, बट खूप छान असा स्मेल येतोय. हे पहा बटाटे भजी आपले तयार आहेत. मला तर आता ते त्या खमंग वासानेच भूक लागलेली आहे. आता बटाटे वडे आपण तयार करतोय.
अशा प्रकारे हे सुद्धा आपण जे आहे ते त्याच्यामध्ये डीप करून ह्याच्यामध्ये हे सोडू. आता वडे बनल्यानंतर मी तुम्हाला कनेक्ट करतो. आता पाहू शकता तुम्ही वडे सुद्धा हळूहळू तयार होतात. चांगल्या पद्धतीने येतात. कलर बघा गोल्डन ब्राऊन होतात. तर जेव्हा वडे काढेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकता वडे तयार झालेले आहेत आपले. वडे आणि भजी तयार आहेत. आता आपण चटणी बनवतोय. पाहू शकता जे बेसनचं आपण राहिलेलं होतं मिश्रण ते याच्यामध्ये चुरा बनवण्यासाठी चुरा जे आहे त्याच्यासाठी सोडलेला आहे. पाहू शकता तुम्ही चुरा झालेला आहे तयार. तर याच्यापासून आपण चटणी बनवणार. तर आता आपण जी खास चटणी मी सांगितलेलं आजच्या ब्लॉगचं स्पेशल अट्रॅक्शन ती चटणी आपण बनवतोय. लाल सुकी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मिक्सरमध्ये. आता याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत चुरा. ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून जो आहे घाटी मसाला ॲड केलेला आहे. तसेच 1 टीस्पून पाहू शकता तुम्ही लाल तिखट सुद्धा ॲड केलेलं आहे आपण याच्यामध्ये. याच्यात ॲड करूया आपण चवीपुरतं मीठ. आता हे सगळं जे आहे ते आपण मिक्सरला लावून ह्याचा जे आहे ती मेन चटणी बनवणार आहोत. ती आता तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता जी सांगितलेली चटणी वडापावमध्ये आपण खातो. खूप टेस्टी होते ही चटणी. कशी चटणी आपण बनवली ते तुम्ही तर पाहून घेतलेलंच आहे. आणि वडापाव भाजीपावची रेसिपी पण पाहिलेलीच आहे. तर ही नक्की ट्राय करा. चटणी तुम्ही घरात बनवून बघा. खूप छान लागते आणि ह्याच्यामुळे वडापावला एक वेगळी चव येते. आता पाहू शकता आपण पहिले जे आहेत पाव कट करून घेतोय. पाव कट करून ठेवलेले आहेत. आता जसं तुम्हाला दिसतंय की ती आपली खास चटणी भजीपाव आहे. वडापाव आणि हा शिवण्याचा वडापाव आहे. ती थोडीशी चटणी तिला जशी लागेल तशी ॲड करून घेते. पहिला वडापाव ट्राय करतोय. बघूया कसं झालं ते. खूप छान झालंय. शिवण्या टेस्ट करते. मम्मी हा वडापाव मला खूप म्हणजे खूप आवडलाय आणि एकदम सुपर्ब झालाय. वडापाव तर ट्राय केला. खूप टेस्टी झालाय. आता बटाटा भजीपाव माझा पर्सनल फेवरेट. हे वडापावच्या गाडीवर गेल्यानंतर मी पहिला भजीपाव आहे का बघतो. रिअली वडापाव पण आवडतो बट वडापाव भजीपावमध्ये सिलेक्ट करायचं झालं तर भजीपाव. हा टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं ते. 10 आउट ऑफ 10. सुपर्ब झाला आपण. तर हा होता आपला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय. साईशा बाय कर. बाय बाय नाही हाय कर सर्वांना. बाय. भेटू लवकर.